गटी वसे तो आत्मा प्रकाशी प्रत्यक्षामा दिसे गुरुकृपा विराले ते ध्येय ध्यान गेले मनी मनाची उन्मनी एक झाली ठेला अहंभाव सर्व दिसे देव निस्संदेह भवनाई अम्मा विराले ते ध्येय ध्यान गेले मनी मनाची उन्मनी एक झाली निवृत्ती साधन गयनी प्रसाद सर्व हा गोविंद सांगत असून विराले ते ध्येय ध्यान गेले मनी मनाची उन्मनी एक झाली ज्ञान ध्यान मूलम गुरुमूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा अखंडानंद बोधाय शिष्य संतापहरे सच्चिदानंद रूपाय रामाय गुरुवे नमिला गणपती माऊली प्रेमाळ संत सज्जन महाराज ग्रामस्थ भोपळ्याची पेण या गावाचं वैभव वैकुंठवासी सिद्धांत नथुराम स्वामी बोलले त्याने प्रस्थापित केलेलं प्रभू परमात्म्याचं सत्यनारायणाचं अधिष्ठान त्या उत्सवाप्रित्यर्थ आज आपण सर्व गुरुबंधू मोठ्या श्रद्धेने भावनेने प्रेमाने इथं आलात तुम्हा सर्वांच्या चरणी बापूंचा शीर्षक जीवनामध्ये बाकी मी काही कमवलं नाही हेच कमवलं
एकांतापर्यंत प्रत्ययाचं म्हणजे अनुभवाचे संत जवळ येतात त्यावेळी एकांतापर्यंत आपण पोचतो. आपण एकला दुजा देखला ज्ञान मात्र संचला आत्मा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा. जीवन जे आपले ते एकाकार व्हावं बस फार कठीण परमार्थ आहे. मायबापाने कसा तो प्राप्त करून घेतला असेल जावे त्याच्या वंशा सोपा नाही परमार्थ. गुरुच्या सान्निध्यात यावं आणि गुरुरायांना काय विसरावं हा एक अभ्यास आहे. एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. जोगवा मागे जोगवा आईचा जोगवा मागे. गुरुरायांच्या सान्निध्यामध्ये आपण कसं आहोत हे महत्वाचं आहे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी त्या दिव्य ज्ञानाची काय होते प्राप्ती होते. तसं होत नाही ते. या परंपरेमध्ये आपण आदिनाथ संप्रदायाच्या परंपरामध्ये मनो महाराजांपासून सिद्धांत रघुनाथ स्वामी आणि त्यांच्या सान्निध्यात ही त्रयमूर्ती बाबा माझं तुकाराम स्वामी पतारे नथुराम बाबा मुंडे नितीनाथ स्वामी हे देवाच्या जवळही होते. रायाच्या सन्निधता सहजची लाभे श्रीमंत दैसा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे. राजाच्या सान्निध्यात आपण नेकीने जर आपलं जीवन जगलं तर आपण श्रीमंत होऊ. संतांच्या ठिकाणी आपण नेकीने इमानानं जर वागलो तर सद्वस्तू आपल्याला प्राप्त होईल. कुठं आहे ती? तुझा आहे सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धी स्मरे अहर्निशी ते वस्तू. ती वस्तूची प्राप्ती आपल्याला व्हावी पण सद्गुरूंशिवाय नाही. एकदा वस्तू प्राप्त झाली की मग हे सगळं जग नश्वर वाटत. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा जे कर्मधर्म नाशिव. आणि त्या वस्तूशी चिंतने चिंतने तदाकार झालेली ही मायबाप आपण व्हावं. कधी होता येईल? ताई शरीर भाव नासती इंद्रिय विसर विसरते जाईन सुगम भाव प्रतिती प्रगट होय. विठाला गुरुरायांकडे जात असताना आपल्या प्राप्तव्यक जात असताना याचा विसर पडलाच पाहिजे. चारी देह निसावे साधके देहातीत व्हावे देहातीत होता जाणावे आनंदी. फुकटचा नाही देहाच्या निरसने पाविले ठाया. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण चार दे लोकांनी बसले पण आपण थांबलेला आहोत ते कुठं? या स्थूल देहाजवळ. किती लांब असेल पल्ला विचार करा. या स्थूल देहावर थांबलो तर कसं काय? हे कपडा आपल्याला बदलता येतील जीर्णावस्था सांगितली. याच्यात काही विशेष नाही आणि त्याच्याजवळ थांबणं हे योग्य नाही. आपण थांबलो या शब्दाचा अर्थ या बाह्य जो स्थूळ आहे आणि त्या स्थूळा संबंधित ही सगळी बाकी मंडळी जो स्थूळ देह आहे तो दुःखाला काय कारण आहे आणि त्याच्या संबंधित आहेत ती पण दुःखाला कारण आहे. येरती माईके दुःखाची. म्हणून आपल्याला इथून पल्ला पाऊल उचलायला पाहिजे. त्यांनी देव ओळंगिता चौथे नगरी राहू स्थूल सूक्ष्म आणि कारण या देहाचा निराश करून चौथा देह म्हणजे ज्ञान देह आहे.
इथं जाऊन सद्गुरूंच्या सान्निध्यात आपल्याकडं काम सांगितले 3 देहाचं, तिथं ज्ञानाचा उरटा. हे 3 देह आपले कधी ते ज्ञानी त्याने आपली करूया तयारी, बरोबर. नंतर सद्गुरूंच्या ठिकाणी जाऊया. मग तिथं जो ज्ञान जे आहे त्याला म्हणतात अहम ब्रह्मास्मी. पण त्याचं सुद्धा निरसन सद्गुरू करतील. मीपणाची झाली बोलवण एका जनार्दनी विठाला गुरुनायक जात असताना तुमची आमची ही भूमिका पाहिजे, ही सापेक्षता नष्टी झाली पाहिजे. मी तू पण जाऊ दे, मी तू पण जाऊ दे, त्यांच्याजवळ अपेक्षाही राहिलीच नाही. आपल्या स्वरूपाच्याला आपल्याला प्राप्ती झाल्यानंतर हे सगळं नश्वर वाटतं, मग त्याची अपेक्षा ते करतील का? नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरणी. तरी हे पद घेऊन आम्ही काय करायचं? मग नाही, बाबांनी म्हणावं त्या गुरुनाथ स्वामींनी, काय आता करतात? नाही, पायाची वाण, दुसरं काही त्यांनी अपेक्षा केल्या नाही. तुमची सद्गुरूंचा आपल्याला प्रसाद प्राप्त व्हावा. प्रसाद ही पुढची भूमिका आहे, अगोदरची भूमिका काय नाही. प्रसाद ही नंतरची भूमिका आहे, अगोदरची भूमिका काय? नैवेद्य. अगोदर नैवेद्य आहे. आणि ते सद्गुरूंना देवाला दाखवल्यानंतर, संकल्प सोडल्यानंतर त्याचं रूपांतर कशात होतं? प्रसादात. आत्मनिवेदन भरित रोडका निवृत्तीला हरोहरी. आपल्याला सद्गुरूंना देवाला आत्मनिवेदन रूपी नैवेद्य दाखवायचं आहे. का? आत्मनिवेदना उपरी निखिळ वस्तू निरंतरी अहम आत्मांतरी होत जा. नवविधा भक्ती आहे मान्य, पण शेवटची जी भक्ती आहे ती आत्मनिवेदन. आणि ते आत्मनिवेदन म्हणजे आत्मसमर्पण. तन मन तेव्हा प्रसाद होतो. आणि त्या प्रसादाचं आपण सर्वांनी काय करायचं? सेवन. तो प्रसाद आहे, त्या प्रसादामध्ये जन्म मरण खंड होतो. भवनदीचा झाला
हे उत्तर आहे. आणि तिथपर्यंत साधक पोचण्यासाठी त्याची उपासना आहे. उपासनेचा मोठा श्रेय, उपासने निराश्रय, उदंड केली तरी जय प्राप्त नाही. ऐशी माझी उपासना नेऊन घाली निरंजना. निरंजनापर्यंत संत पोचले. निरंजन सिद्धांत का केलं नाही तिथं ते राहिलं बरं का. निरंजनी किती लांब जावं लागलं. परेवनी परते घर तेथे राहू. चार त्याचे चार वाणी परा पच्चंती मध्यमानी ऐकती. चौद्याच्या वाणी सूक्ष्म दृष्टी विचार करी. धन्य याला अभ्यास म्हणतात. विठाला अभ्यास सद्गुरूंच्या सान्निध्यात. पण अभंगात निवृत्ती राहायचं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही याच्या पत्रावळीवरच त्याच्या पत्रावळीवरच त्याच्या पत्रावळीवरच गोळा करून सांगतो. त्यांनी पत्रावळीच गोळा वगैरे केलं ते उपजतात ज्ञानी. हे वर मजा आले लोटांगणी. ते श्रीमंत होत. हो एवढं श्रीमंत होत काही हिशोब नाही. बाबा 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 खरा मनुष्य श्रीमंत कोण आहे? ज्याला स्वतःला आत्मतत्व कळलं. तो आत्मतत्व धरितोची एक. विठाला एवढा मोठा श्रीमंत कोण नाही ज्याला आत्मतत्व कळलं. आत्मज्ञानाची प्राप्ती झाली ना तो श्रीमंत आहे बरं का. बाकी जरी आपण श्रीमंतीचं लक्षण दिलं तर रावणाची काय थोडी रोजच सांगतात लोक. तुका म्हणे ज्याची संपदा काय करायची ते सांगा ते कवडी घेतली नाही. खरी संपदा आहे त्याला षट संपत्ती म्हणतात. शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान. विठाला ही संपत्ती कोणी हिरून नेऊ शकत नाही. अशी संपत्ती सद्गुरूंच्या सान्निध्यात प्राप्त होत. योगायोग असा आला. आळंदीकरांनी नको केलं त्यांना. आणि मग आई वडिलांच्या सान्निध्यामध्ये तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रे सुखे जाऊ. सुट्टी जाऊ गेलो बरं का. गेलो लोक म्हणतात मसन पार म्हणजे त्याचा अर्थ काय. नजऱ्यात मसन पार म्हणजे एवढ्या लांब दादानी मला नेलं गंगासागराजवळ. मसन पार विठ्ठल. तिकडं तेवढे लांब गेलो ना सगळी तीर्थ हर हर. मग गंगासागर एक पार. मग तिकडे गेलेली माणसं आता कायम काम झालं होतं ना. गेली होती ती पण बहुतेक गेली होती ती वशी एवढी घेऊन आलीत ना. विराट पाठीवर
गंगासागराला गेलो आपण, त्या पहिलं तीराला गेलो, पहिलं मेरूच्या शिखरी योगी निराकारी, मुद्रा लावणी केसरी प्राणायामी पैसाला. तिथं आपण गेलो तरी बोसकी घेऊन आलो. तीर्थयात्रेला जाणं गरजेचं आहे. म्हणून आई वडिलांच्या बरोबर ही लहान लहान मुलं बरोबर तिन्ही देव जैसे बाबा ही मंडळी यांचा तीर्थ कुठं होता? आम्ही गेलो कुठं? गंगासागराच्या टोकावर गेलो. बाबा कुठं जायचं? चौपाटीला. समुद्राच्या किड रत्नाकर आहे तो, नजर पोचत नाही तिथपर्यंत जाऊन या त्रयमूर्ती बाबांच्या सान्निध्यात बसत. पण तिथं त्यांचं तीर्थ कोणतं होतं? ते आत्मचर्चा विषय आत्म्याशिवाय ते बोलतच नव्हते. मला वाटते बाकी विषयी कोणी बोलूच नाही. बोलावं ते आत्म्याबद्दलच बोलावं. विठ्ठला आत्म्याबद्दल बोलण्याची हिंमत पाहिजे का नको? हे हिंमत कोणाची? आत्म्याच्या बद्दल. ज्यांच्यावर सद्गुरूंची काय झालेली कृपा. विठ्ठला आत्मा बरा कळल्यावरी कैशी विषय वाचणार. एकदा आत्मा आपल्याला कळला तर विषय शिल्लक राहतील कसं? कळले मला चिन्मय आत्मा. आता माझं भय काय? मला भीती नाही. काय भीती नाही? आत्मज्ञानी चौकडी संत आहे माझी दृपाई, त्यांना भीती नाही. हरीचा या माऊली मुलं होती, यांचा दुसरा पण नव्हता. आपली बरीच होती ना. गंगासागरला गेली ती आपली बरीच होती. आणि त्यांनी कानामध्ये आपल्याला मंत्र दिला होता, गुरु मंत्र. काय काय आणणार, काय काय आणणार. आमचा त्या बारका पोऱ्या होता, तो म्हणते बापू एक गाडी आणा हो. आता मी पण बसलो तर तो मी काय नाही फसाल. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही, त्यांचं घरी कोण नाही तर आणाचा प्रश्नच नाही. जाताना सगळं लाडू सगळं खाल्लं बघा. रायला सोयला जोची उडा होता ना, बापू आता घ्या संपल्यावर. त्यांना माहिती याचा आता वजा कशाला, पण त्याच्या बदली एवढा वजा आणला ना. बाबा 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 लय गमतीचा बा. कशासाठी? ही मंडळी जी गेली होती त्यांचं घर नव्हतं, दार नव्हतं, फक्त त्यांच्या समोर लक्ष होतं तीर्थयात्रे जाय, तीर्थव्रती भाव धरले करणार. आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रेला जावं. जवळ सकळ शेत चला म्हणला बापू. दादा म्हणले चला. आमची म्हणतो कुठं जायचं आपल्याला?
त्या दादाने ती कुठू ते पण साधारण तरी कुठं गंगासागरात ते काय होते. मी बराच बघितलं. आता एक बराच किती बघणार डबक्या इतका मी बघितलं की म्हणजे बराच बघितलं. खरंच काही माणसं अशी आहेत ना विचित्र. अगं वेडी दादा आपल्याला कसलं असतं गंगासागर. तिथं गेल्यावर आता होतं आपल्याला एक बार जायचंय. आता मी नाही येणार. तेवढी सेवा केली तिथं ना बाबा. आणि मजा टोपी ती घातली याची ना काही पोराही बनावटी शरद बापू थांबा टोपी घातली फोटो करते. त्याला कोणाचा पण बांधलेला नसतो. बापू पण काय झालं बापू ते तिकडे आता तीर्थयात्रेला आम्ही तुमचं बांधलेलं नाही. टोपी घालून पोच मध्ये नुसती टोपी नाही घातली. आपलं झालं त्यांचं सांगतो ही मंडळी निघाली त्र्यंबकेश्वरच्या वाटेला. हो योगायोग असावा लागतो जीवनामध्ये. योगायोग या माझ्या जीवनामध्ये माझं बाबा तुकाराम महाराज आला हा माझा योगायोग म्हणून तुमचं आमचं जमलं. काही योगायोग म्हणजे जुळणं फार कठीण आहे. आजच्या काळामध्ये जोडून घ्यायचं फारच कठीण. फार म्हणजे फारच कठीण आहे. का बहुता छंदाचे भो असतील छंद. प्रत्येकाची मतांतरे वेगळे आहेत. त्यांच्या बरोबर जमून घ्यायचं फारच कठीण आहे. पण तुमचा आमचा एकच विषय जमून घ्यायचा का प्रश्नच येत नाही. माझ्या बाबांनी मांडीवर घेतलं बरं का. कृपा कटाक्ष अजून कोणतेही मोठे अजून या साधकातून या नामधारकातून बापूंकड पाहण्याचा कमीपणाचा भाव अजून कोणाच्या मनामध्ये निर्माण झाला नाही. हेच मी जेवढ्या बापांना मानत होते जेवढे दादांना म्हणतात तेवढ्या बापांना तुम्ही म्हणता. मी तुमच्या समोर ब्रह्मसागीत सांगतो मी नालायक माणूस आहे. विठ्ठला याचं कारण तो अभिप्राय तो सद्गुरूंचा आहे. सद्गुरूंचा अभिप्राय जेवढे असतो त्याच्या पुढे देव सुद्धा मनतमस्तक होतो. का देवाला सुद्धा त्याची गरज वाटली. परब्रह्म राम तरी का शब्दाचा वैशिष्ट्य. राम हा कालचा काला पण जन्म केला स्वतः सरकारचा अनंत काळीचा आत्मा. तो आत्मा राम उपासना निवून घाली निरंजना माझ्या बाबा. आणि योगायोग एकदम वाघाने टाकाली फोडली. आता प्रत्येकाला जीव प्याराच आहे. पूर्व पक्षामध्ये बरं का उत्तर पक्षात नाही सिद्धांतात नाही. प्रत्येकाला जीव प्यार आहे. प्रत्येक जण जिकडं तिकडं आपल्या भाषेत सुद्धा ताण झाली. निवृत्ती राया बर का आपला जीव वाचवण्यासाठी योगायोग. त्या ब्रह्मगिरीच्या आतमध्ये जी गुहा होती त्या गुहेक निघाली. हा काय झाला योग.
गुहेत गेल्यानंतर गुहेमध्ये काळोख असतो, अंधार असतो, पण जिथे जास्त वास्तव्य असेल ज्ञानाचं तिथं अज्ञान कसं असेल, तिमिर अंधकार तिथं राहीलच कसा. निवृत्तीराय विचार करायला लागले, अरे ही गुहा एवढी दाट दिसते, त्याच्यात प्रकाश कमाल आहे. त्या प्रकाशातून बरं का शब्द बाहेर पडला, या या तुमच्यासाठी आम्ही थांबलो. विठ्ठला विठ्ठला. परंपरा आहे, एक परंपरा आहे, एक परंपरा. गैनीनाथांसाठी गोरक्षनाथ थांबले होते, गोरक्षनाथासाठी मच्छिंद्रनाथ थांबले होते, आणि मच्छिंद्रनाथासाठी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. विठ्ठला या बोलण्यावर विश्वास, या शब्दावर बोलण्यामध्ये विश्वास असावा. आजच्या काळात कोण बोलला या बोललं तर जाऊ नको, तुम्ही म्हणाल या बोललं तर फसाल हो, मार खाल फुकटचं. विठ्ठला. कारण या कलियुगामध्ये हा विषय वेगळा आहे. या बोलतील ते फसवतील. या 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 बरेच दिवसात इंदापूरला भेटतात, या या चहा घ्या. आपल्याला वाटलं पुण्य फळले बहुत दिवसात. तिथं गेल्यानंतर म्हणतात पाहुणं बरेच दिवसात भेटलं तर मसाला डोसा द्या आणि गरम बटाटे वडा द्या. या बोलला खरं का काम मस्त बरं का. त्या माणसाने बटाटे वडा आणून यांना ती सवय रोजची खायची ना. बटाटे वडा खाला, डोसा पण खाला. या बोललाय तो, या बोलला त्यांनी बटाटे वडा खाला, डोसा खाला, कॉफी खाला आणि बडीशेप खाऊन बाहेर गेला. भर त्यांच्या पाठी जाऊन जमल काय तुमचा? हो बोला. 13-14 दिवसाच्या प्रवासामध्ये काय झालं त्याचा अनुभव सांगतो. विठ्ठला या शब्द हा सद्गुरूंचा आहे. या प्रकाशातून ती मूर्ती दिव्य प्रकाश दिसायला लागली. या परिवर्तन या बोललं तर पुढे एवढं वाटतं पाणी होतं ना, काळं काळं दिसत होतं आणि पडीकडे नंतर बसले होते. निवृत्त अलीकडे या बोललो ना, तरी पूर्व पक्ष आहे म्हणजे पाणी जेवढं काळं दिसते किती खोल असेल. माझा शब्द करी पुढारा तैसाचे माघारा. देण्याची पंते चालू जाता. पंते चालू जाता. काहीच जीवा न करते. कोणता गोवाचा परमार्थ नाही. हे माझ्या बाबा ते पाणी आहे,
ते कोणते भव नदीचे पाणी सगळ्या मोठे वळते भल्या भल्या पोहणारा ओरतून पाणी दे. पाणीत असेल ते लोकांना, आम्हाला नाही. विश्वास ठेवून पाय ठेवला बरं का. विश्वासे अनुभव पाय ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाय. विश्वास ठेवला पाय कोणतीच पटकन गेल्यावर समोर बरं का निवृत्तराया बसले. नजरेला नजर झाला, दृष्टिक्षेप पडला. असे काय ताकद असेल ना, सामर्थ्य काय. नुसतं बघितलं ना, कामच झालं. निवृत्तरायांचं जीवन काय झालं, कृतार्थ झालं. कृतकृत्य झालं. इच्छा केली विशेषण लाव म्हणजे हेमंत विशेषण. आपली इच्छा काय, सदिच्छा असावी. सद या शब्दाचा अर्थ सत्य आणि सत्य या शब्दाचा अर्थ परमात्मा. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य काय, नारायण आहे. हे अधिष्ठान आहे ना, सत्य नारायणाचं. चराईला पण आहे ते सत्यनारायण. बापूंची शिवाजी महाराजांची इच्छा म्हणून वणीला आपण भगवंताला बोलावलं, बरोबर आहे. एक इच्छा असते, पण सत्य काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या विठ्ठल. हे सद्गुरू आपल्याला देतात आणि ते दिले तो काय आहे, प्रसाद आहे. पण आजचा नव्हे, हे योगायोग आहे. कसं काय, हे बरेच जन्माचं असतं. दमलेल्या माणसाने दिवसभर काम करावं मरणाचं, आणि 2 बालद्या अंगावर पाणी घ्यावं मस्तपैकी, आणि गरम गरम नाचणीची भाकरी आणि गरम गरम दूध, असं वरपल्यावर खाटशी भेट होतं बरं का. काय असतो योग. ऐकलं काय, भाकरी वाढणारी विचारते, ऐकलं काय, सुखे मी निजलो बा सुखे सारो निजे आम्ही अजून हात पण नाही टाक नाही उचलला तरी झोपले. कमाल झाली, कमाल झाली नाही. दिवसभराचा बेरीज करायची, दिवसभराची. हे कशासाठी सांगितलं, दिवसभर एवढा काम केला आणि एवढा जेवला त्याचं काम आहे. पूर्णता जेवणी झाले, जे शांतीशी आले फुकटचं का, हा योगायोग आहे. निवृत्तीरायास गैनीनाथांच्या समोर आला. योगायोग कधीच आहे, जन्मजन्मी प्रक्रिया घडली असेल पटापटा. मला
आणि ती प्रक्रिया घडल्यानंतर सद्गुरूंनी वर का अशी नजर टाकली. त्या नजरेमध्ये एवढं सामर्थ्य होतं. हो, तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विषय विषय व्याळी निधलिया नोटी टाकी ती तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विषय. सद्गुरूंची कृपा दृष्टी झाली बरं का. आणि कृपा दृष्टी झाल्याबरोबर निवृत्ती तत्वापर्यंत गेले. कुठपर्यंत? पलीकडे गेले. हो, मन हे राम झाले, मन हे राम झाले, राहिला जो उभा. इथं उभं राहिलं बरं. कुठं? औंठ हातावरी विठोबा उभा. मधी सुनीलाची प्रभा, कोटी मदनाचा गाभा, सोहम तोरे पंढरीशी कोणीतरी यावे विठाला. निवृत्तीरायांचं आत्यंतिक समाधान झालं. त्याला म्हणतात अनुर्वाच्य समाधान. चारही वाचेच्या पलीकडं अवस्था प्राप्त होते. चार देहाच्या पलीकडं अवस्था प्राप्त होते. चार अवस्थेच्या पलीकडं अवस्था होती. तिथं शब्दच नाही. बाहेर निघाले त्या गुहेतून तोपर्यंत आई वडिलांची काय अवस्था झाली असेल, ज्ञानाची काय अवस्था झाली मुक्ताबाईची. समोर आल्याबरोबर बाबा हे बांधलेलं परंपराची दीक्षा दी. दादा काय आहे हे? आपलं ऐश्वर्य आहे. ही अवस्था व्यवस्थेमध्ये जाऊ नका. ही व्यवस्था अजून 4 माईक पाहिजे होते. बरोबर का? ही व्यवस्था काय 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 व्यवस्था. दादा म्हणलं आता पनीर आपल्याला पाहिजे. हा, आमची गाय तर आम्हाला पिठला. दादा म्हणतो बापू उपाशी राहतील तुम्ही काय नवीन कराय. बघा हेमंत शेठ ना दाखवतो. जा बापू या या झाला. अरे एवढ्या लवकर व्हायला दुसरा साधन कोणतं नाही. मी समजून गेले बोलवायला नाही. बापू या तुम्ही या भाकरी खायला. अरे बोला आता या भाज्या बिज्या होताना कधी होतील. नको मी मला नको नको नको. दादा वरटतात या. आलो झाला काय भाऊ काय झाला पिठला. तरी 4-5 भाकऱ्या सहज खाल्ल्या. हो आठवणी सांगतो मला आनंद वाटतो. सिद्धांत आपल्याला तो आहे. चेहऱ्यावर जो काही अत्यंतिक अनिर्वाच्य समाधान होतं ते ज्ञानोबारायांनी पाहिलं. हे कधी तर आपलं साधन महत्वाचं आहे. साधन न म्हणे दयाला तेथे अभ्यास. तुका म्हणे आयशा साधनी जो राहे तो ज्ञान लाहे. गुरु तो ज्ञान राहे गुरु तो ज्ञान राहे गुरु.
कोणतं साधन सांगितलं त्यांनी? साधकाची दशा दास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य सगळं सांगितलं. एकांती, लोकांती, स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्याच्या बोलू नये, हे सगळी तंतोतंत होत. तेव्हा आपल्यावर सद्गुरूंची काय होते? कृपा होते. आणि ती कृपा निवृत्तीरायांजवळ झाली. आणि या कृपेचा आजचा अभंग म्हणजे काय? प्रसाद. विठ्ठला आपला प्रसाद म्हणजे काय? भटजी सांगतो ना, सत्यनारायणच्या पूजेला संवा किलो रवा, संवा किलो तुंब, संवा किलो गुड प्रकार, वेळची बदाम अकडू. हा आपला प्रसाद. पोट नाही फुगला तर नाव नको. सद्गुरूंचा प्रसाद हा दृष्टीचा नाही, सद्गुरूंचा प्रसाद हा अनुभवाचा असतो. विठ्ठला साधकाला अनुभव आला पाहिजे. काट्याच्या निवर वस्ती दिन गाव, दोन वसाडी एक वसेची, वसेची ना वसेची ना. तेथे आले 3 पाहुणे, 2 रुसले एक जेवीची ना. जेवीच्या ना तर त्यांना 3 शिजवले मूग, 2 कच्चे भाजीची ना. उपाशी राहिले तर त्यांना 3 मारल्या बुक्क्या, 2 हुकले एक लगेची ना. ज्ञानदेव म्हणे देवीचा अनुभव, ज्ञानदेव म्हणे देवीचा अनुभव, ज्ञानदेव म्हणे देवीचा अनुभव, सद्गुरू आठवणी कळेची ना, सद्गुरू आठवणी कळेची ना, सद्गुरू आठवणी कळेची ना. प्रसाद म्हणजे साधकाला आलेला काय? अनुभव. आज आपल्याला अनुभव आला, हा महत्वाचा भाग आहे. अनुभव म्हणजे साक्षात्कार. साक्षात्कारापर्यंत पोचायचं असेल जेवढं होईल तेवढं करू ना. बाकी नारदो बोली विठाला. साक्षात्कार कधी आहे? श्रवण, मनन, निधिध्यास, नंतर साक्षात्कार. आपण पहिलंच जमून आपल्याला किती बार नांगर घातला? रात्री सांगितलं रे, नांगर किती बार घातला जमिनीमध्ये? 4 बार 5 बार नांगर घातला तरी त्या जमिनीतल्या ढ्याकल्या विरघळतच नाही. कसं काय असेल सांगा ना? अशी कशी रे आपली जमीन चुनवट विटली? काही जमिनी अशा आहेत ना, पहिल्या नांगरातच काम होत. पहिल्या नांगरात. पण नांगर उपळण, जी पहिली उपळण करायची असताना त्याला महिनामाली नाही ठेवायचं. आपण तासाला तास महिनामाली खाली बर तास. पहिले श्रवण महत्वाचं आहे. ही पहिली साक्षात्कारापर्यंत अनुभव जाण्यासाठी श्रवण. काही जे असेल त्यांची जमीन पहिल्या तासामध्ये बरं का पाणी झाली. हो, श्रवणाच्या मिश्रण खटवांगराजांनी एकच ऐकलं, एक भाग्यदशा दिवशी सोमनामाचा एक क्षण विचार करी, ज्याची म्हण त्याची महापातकी जाण तृणाग्नी मिळे. एक जर नाम तो आपल्या मुखामध्ये नामधारकाचे आला तिथपर्यंत पोचायला पाहिजे. ओढिताम सोडिता सोम अखंड चाले. बाबा म्हणत आला नाका कबर, नाका कबर. नाका क बघत नाही, त्या नाकातून येत त्याच्याकडे बघ. विठाला अजब
ते मनाचा चाकणा डोळा पाण्याला गेला नको विठाला मनाचं नियंत्रण हो तिथं बाबा लक्ष ठेव त्याच्यावर बस काम पक्का बघूया हे संप्रदायाचं रीत आहे हे ऐश्वर्य आहे तो प्रसाद प्राप्त झाला कोणाला निवृत्ती रायना कोणाकडून गैनीनाथांकडून पण झाला का तर साधन तसं त्यांनी केलं विठाला आपण साधन चुकीचं करतो म्हणून साधन शिणले साधन साधिता अभागी आपलं साधन चुकलंय नव्हे साधनामध्ये काय दोष आहे करत नाही आपण असं नाही रामकृष्ण रामकृष्ण राम चहा ठेवलास थंडी किती लागली रामकृष्ण रामकृष्ण दूध टाकू नको किती महाग आहे तुला सांगितलं रामकृष्ण काय डॉक्टर ऐकलंच नाही काल साखर टाकू नको जास्त मला डायबिटीस झालं अरे एकच कुठला लेखाचा कर मिठाला काय नामरूपी नाही मिळ आपल्या साधनामध्ये दोष आहे आणि ज्यांच्या साधनामध्ये दोष नाही तर नामरूपी चढले चित्त त्याचा कोणाला सांगावा आज निवृत्ती राया कोणाला सांगतात आपल्या शिष्याला सांगतात वाटेल त्याला नाही हा शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांती लोकांतामध्ये नाही पार समुद्राच्या किनारी पाठीमाग जात असताना 12-1 वाजले तरी त्यांची उठायची इच्छा होत नव्हती तिथं ती सांगत होते कोणाला सांगत होते या त्रयमूर्तीनं हे त्यांचं खरं पण होतं पट्ट शिष्य विठाला मग ते असं यायचं बरं का असं यायचं बाबा मला सांगायला असं यायचं ना की असं आलं ना की आम्ही असं बसल्या ठिकाणी असं 8-7 जागृत व्हायचं कसं झालं असं ते त्यांना माहिती ती सांगत होतो आम्हाला असं ना सांगायला लागलं की तुम्हाला मुद्दाम सांगतो बघा टिपलोणीचं पाणी आलं ना आमची अवस्था कशी होती टिपलोणीचं पाणीनं ताण मरणाची लागली तर याच्यातलं एक थेंब सुद्धा खाली पडता कामा नये सद्गुरु वचन वेदांत सद्गुरु वचन सिद्धांत सद्गुरु वचन दादांत नेमस्तकी ते सद्गुरु वचन मुखात येत असताना सगळं सगळं ग्रहण करत होतं म्हणून त्यांचा अधिकार आलाय विठ्ठला त्यांना अधिकार आला त्याचा कारण काय अध्यात्मशास्त्री अंतरंगाची अंतरातली माणसं पाहिजे परमार्थामध्ये आपल्या गाठीची अजिबात नको विठ्ठला निवृत्तीरायांचा साधनाच्या माध्यमातून प्रसाद प्राप्त झाला तो प्रसाद नजरेसमोरचा नाही पण त्याने अनुभव सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सर्व
दादा डॉक्टर पण आले कमाल हो डॉक्टरांची. काय त्या पोरीचं नाव काय? रुपाली. बाबा डॉक्टर भारी हो. पेशंटवर लक्ष डॉक्टरचं हो. पेशंटला गरज नाही पण डॉक्टर हजर. असं बरं कशासाठी सांगतो? गुरुकृपा झाल्यावर प्रसाद आहे. काय प्रसाद आहे हे निवृत्त आपल्याला सांगतात. सर्वा घटी वसितो आत्मा. सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे. सर्व घटी राम. सगळ्या ठिकाणी प्रभू माझा आहे. त्याची व्यापकता आहे. भूजल तेज खरवी शशी अष्टादित्याशी भरला. तो स्थिरचर व्यापून तो जगदात्मा दशांगडी होता. तो वाणीचा नव्हे. या सगळ्यामध्ये व्यापून सुद्धा तो शिल्लक आहे. तो कोण आहे? आत्मा आहे. येथून तिथून तोच आहे पण तो आम्हाला दिसत नाही. हे नाईलाज आहे. तो दिसायला पाहिजे ना. दिसायला पाहिजे तर या डोळ्यांचं ते काम नाही. या डोळ्यांनी काही तो दिसणार आहे का? या डोळ्याने जर समजा दिसला तर तो काय ठरेल? नाशिवंत. पण आत्मा परमात्मा नाशिवंत नाही आहे. मग त्याला पाहण्यासाठी सद्गुरूंची कृपा झाली. डोळ्याचा डोळा सद्गुरु आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानव्यंजन घालतात. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. कृष्णांजन एक वेळा ज्ञान रूपी अंजन घालतात. तो प्रसादातो तेव्हा सर्वागती राम. सगळीकडं परमात्मा आहे. हे सद्गुरूंची कृपा आहे. सर्वाघटी वसे. सगळ्यात तो राहतो.
बरोबर. पण प्रत्यक्ष आम्हा दिसे गुरुकृपा. प्रत्यक्ष याचा अर्थ अनुभव आलाय की याच्यामध्ये काय आहे, राम आहे, याच्यामध्ये काय आत्मा आहे. सगळी ठिकाणी हे होतो. हो, आपल्याला दिसत नाही प्राण्याचे दैव कैसे, ते देवच नाही ऐशी म्हणते एवढी नास्तिक लोक आहेत. सगळी का आहे दिसतो. कधी आपल्यावर काय होईल, गुरुकृपा. गुरुकृपा झाल्यावर काय होतं रे, गुरुकृपा झाल्यावर मोरे आले. सूर्य आणलीत काय तुम्ही, मोरे सूर्य आणलीत काय, ज्याची ते तयारी घरशी सुरी मोरे कुठे आहेत, आले. माझी काही इकडे बोलतात नाही, इकडे हात नाही कापला बरा देत सेवा. हा गारवंटा ऐकून ठेवा, करायचा प्रयत्न करा. आता गेल्या गौरी आमच्या गेल्या, आता तुम्ही कधी प्रयत्न कराल ना मला दाखवायला सांगता येत नाही. अनुभव सांगत असताना सगळ्या ठिकाणी आहे ब्रह्म दिसे सारे. ते ब्रह्म कसं आहे, ब्रह्म सर्वगत सम. तेथे अणु नाही विषय. ही विषमता संपली, हिला म्हणतात गुरुकृपा. हारी दिशे जनिवनी आत्मतत्वे. म्हणून ही गुरुकृपा झाली नामदेवरायांवर. बाजूला जाऊन सांगतो तेवढा त्यांना कुत्र्यात देव दिसला. नातांच्यावर कृपा झाली, त्यांना गाढवामध्ये देव दिसला. तुकोबाऱ्यांवर गुरूंची कृपा झाली. वृक्षवल्ली आम्हा सोय रे मनुष्य रे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे मनुष्य रे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे मनुष्य रे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे मनुष्य रे. पक्षी सुस्वरे आळविती, पक्षी सुस्वरे आळविती, पक्षी सुस्वरे आळविती, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे मनुष्य रे, पक्षी आम्हा सोय रे मनुष्य रे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे मनुष्य रे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे फरक सांगतो. राग काय म्हणू नका. 13 दिवस गेलो बाहेर आम्ही. मग घरच्या माणसाला विचारलं कोण आला होता, कोण नाही. काय तुम्हाला गणित समजलं, घरची माणसा तुम्ही तिकडे गेल्यापासून कोण नाही आला, का नाही आला, का नाही आला, का नाही आला. अरे लोक ती पाखरं आमच्या अंगावर त्यांच्या येऊन बसली. त्याला गाढवामध्ये देव दिसला. आमच्या घरी आता कोण येत नाही का, आम्हाला तो अनुभव आलेला. म्हणजे मराठी कळतं का तुम्हाला काय बोलतो ते. काय अंतस्करण असेल संतांचं, काय अंतस्करण असेल विचार करा बाबा. केवढं मोठं अंतस्करण मोठं असेल, त्यांना सगळ्याकडे काय दिसतो, आत्मा. आत्मा ज्याला दिसतो त्याच्या ठिकाणी द्वैत शिल्लक होत राहत नाही. आपणच विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला. विठाला गुरुकृपा झाली माझ्या. सद्गुरूंचा प्रसाद म्हणजे गुरुकृपा. एके निवृत्तीरायांवर कैनिरतांची झाली. त्यामुळे सगळीकडे प्रकार आत्मा दिसायला बघा. आत्मा आत्मा कोटपर्यंत रे सर्व मी सर्व आत्मा ऐशी अंतरी. दडमती झाली संगत साधूची मत झाली. अक्षय पदवी आली. विठाला गुरुकृपेचं लक्षण आहे. आणि ती व्हावी यासाठी आपण त्यांना समर्पण करणं गरजेचं आहे. का बोललो, काय समर्पण करावं बाकी नाही.
तर आत्मनिवेदन, आत्म्याचं समर्पण करूया सद्गुरूंना. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण का. आपल्याला आनंदच पाहिजे असेल तर देहात समर्पिले आणि त्या स्वरूपापर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर गुरुरायांची आपल्यावर काय व्हावी, कृपा व्हावी. मग बाकी शून्य वाटतं. किती जरी मोठं पद असलं तरी ते शून्य वाटतं. ते समोर व्यक्तिमत्व आहे नथुरामबा स्वामी, हे निरपेक्षी माणसं नको. ते काय म्हणतात, काय त्याच्यात ती एक प्रकारची काय उपाधी आहे, ही उपाधी आहे, नको. मग बसावं, शांत बसावं, चिंतने चिंतने. किती हिशोब आहे. तुम्ही आम्ही 5 मिनिटं बसत असलं तर तुम्हाला मी 100 रुपये देईन विठ्ठल. तास बसायची मंडळी, तास तास कसं काय बसत असतील. त्या शरीराचा, या देहाचा त्यांना काय पडायचा विश्वास. दादांचं भाऊ होते ना, ते पण बाबांची ती मंडळी वेगळीच होती बरं का, मस्त ना. सहज बसल्या बसल्या लुब्धनी नादी लागली समाधी सोड. आपण डोळं मिटतो तो ती मांजर डोळं मिटतो तसा आपला आहे. दूध पिताना ती मांजर डोळं मिटते ना, का डोळं मिटते. आता दूध पियायचं असलं तर डोळं मिटायची काही गरज आहे काय. बघा ना, ती मांजर डोळं मिटून दूध पिते का. दूध तर पिते पण डोळं मिटून. तिला वाटते मला पण बघित नाही, समजलं की. तिला वाटते काय मला पण बघत नाही. अरे तुला कोण नाही बघितलं तर तू तुला बघतो म्हणे. हो मला सर्वजण गुरुकृपा झाल्या, सद्गुरु कृपा झाल्यानंतर माझ्या बाप्पा सगळीकडं आत्मा आत्मा आत्मा, सगळीकडं आत्माच आहे. हे आत्म्याची काही प्रचिती, त्याला म्हणतो आत्मप्रचिती. शास्त्रप्रचिती दुसरी, गुरुप्रचिती आणि तिसरी आत्मप्रचिती. प्रचिती म्हणजे अनुभव. दुसरं काय, दुसऱ्या चरणात विराले मिळाल्यानंतर
प्रश्नचिन्ह आहे. मिळाला, विराले शब्दाचा अर्थ मिळालं. काय? जे मी डोळ्यासमोर ध्येय ठेवलं होतं ते ध्येय मी प्राप्त करून घेतलं. विराले ते ध्येय. आता मला काय करायचं नाही. हो, आपला वेगळा रिटायर. बाबा मी आता या महिन्यात रिटायर होणार आहे. हो, बरा झाला. या महिन्यात रिटायर होणं. मग या महिन्यापासून तू आता आम्ही गंगासागरला जातो, तू येशील ना? आता काय सांग. आता सांगा झाला. एवढं डबोलं मिळाल्यावर काय करणार? एवढं डबोलं मिळाल्यावर माणगावला गेले, इंदापूरला गेले, खरवली फाट्यावर गेले. जरशी बारकीशी टपरीला जागा द्याल काय? जरशी बारकीशी टपरी मिळेल काय? टपरीवर जाऊन बसला. टपरीवर जाऊन बसलं ना, अशी गिरा खायला लागली त्या बटाटेवाडाला. रात्री 10 वाजले तरी येत नाही. बाबा फोन करतात, काय रे तू रिटायर झालं तर येणार होतास ना? मुक्त होता परी. आपलं उलट आहे. अरे बाबांचं वेगळं आहे. नाथराम बाबांचं, या सत्पुरुषांचं सिद्धांती मंडळी त्यांचं वेगळं आहे. ते निवृत्तरायांचं वेगळं आहे. ते म्हणतं विराले ते ध्येय. ध्येय विराले. आता काय करायचं राहिलं नाही. ध्येय गाठलं. हो, मग अवस्था काय असेल? तुका म्हणे आता तैसे एणी शरे शरायणे सरे किंबहुना सारे चिरापडे. ते लक्ष मी गाठलं कधी? मरणाआधी राहिलो मरण. मरायच्या अगोदर मी मरून राहिलो. हे माझं लक्ष होतं, ध्येय होतं, ते गाठलं. आता आम्हाला मरण नाही. नाही आम्हा जावे आज पोराला 100 रुपये द्यायला पाहिजे विठवा. सगळी प्रमाणे बोलला का नाही? हा, माझा गुरुजी विठ्ठल. मला त्याची आठवण येते. पुन्हा पोराला 100 रुपये द्यायला पाहिजे. महेश महाराज माणूस रे. लक्ष ठेवा कीर्तनामध्ये. लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. अलक्ष्याशी लावी लक्ष, म्हणून साधू परम दक्ष. येईल तुमच्या पाठीमागे. अरे आमच्या गेल्या पाहुणे. आता घ्या, तुम्हाला काय घ्यायचं तर घ्या. फक्त एवढं सांगून जातो, खाना घाला आणि दूध काढून घ्या. तसा बापू देणारच नाही तुम्हाला. आपल्या समोरच्या समोर लक्ष आहे सगळ्यांचे. काय? या देहामध्ये आपण जन्माला आलो, तर या देहाच्या माध्यमातून नरदेहाची ज्ञानी सच्चिदानंद हे आपलं ध्येय आहे. आयुष्याची या Yeah.
आता एवढं टायमाच्या वेळेला लक्ष गाठलं त्याने बरं का. लक्ष ज्यांनी गाठलं, उद्दिष्ट ज्यांनी गाठलं, ध्येय ज्यांनी गाठलं, गेले दिगंबर ईश्वर त्यांनी गाठलं. आपल्याला गाठायचं आहे. गाठायचं बोलल्यानंतर आपल्याला चांगलं साधन सेवा करायला पाहिजे. तेव्हा आपल्यावर सद्गुरूंची काय कृपा होईल, तेव्हा आपण लक्ष काय करू गाठू शकतो. विठाला ज्ञानाची 18 लक्षणं शिवाजी महाराज सांगितली 13व्या अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये आचार्य उपासन हे एक साधन सांगितले ज्ञानाचं. मग त्या सगळ्या ओव्या जर आपण वाचल्या 400 ओव्या आहेत केवळ सद्गुरूंच्या सेवेची. आणि या एवढ्या ओव्यात आपण बसायला पाहिजे. तेव्हा विराले ते ध्येय. लक्ष गाठलं बरं का. त्रिपुटी आहे बरं का. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. ध्येय आणि ध्यान ज्याच्यामध्ये साधन सांगितलं कोणतं ध्यानाचं. किती श्रेष्ठ सांगितलं. अभ्यासावनी कर पार्थामक ज्ञान आणि ज्ञानापासून ध्यान विशेष. ध्यान हे महत्वाचं आहे. आणि त्या ध्यानामध्ये ध्येय आणि ध्याता काय जातो विरून जातो. ध्यानी ध्याता पंढरी ध्यानी ध्याता पंढरी पांडुरंग ध्यानी आणि पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग कठीण आहे माझ्या. नाही जमलं मला, नाही जमलं. फक्त बोलण्याचं काम करेल पण नाही जमलं. जमेल ना ऐसा विरला कोणी तुका त्याची तुटा. जमेल केल्याने होते रे आधी केलीच पाहिजे. आपण प्रयत्न करूया यातनं तो देव जाणव. निवृत्ती राहिणी प्रयत्न तो प्रयत्न म्हणजे साधन केलं ते. आणि त्या साधनामुळे झालं काय मनाची उन्मनी एक झाली. मनाची उन्मनी झाली एक झाली. मन ते मीच आहे मज चिंतिता ते विरोधी झाले. मन जेवढी संपलं जातं त्यावेळी मनाच्या आधिपत्याखाली असणारी 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये ही पण संपतात. जशी गर्भिणी मारली गेली नंतर गर्भिणी मारल्यानंतर तिच्या आतला पिंड सुद्धा काय करतो मरतो. तसं त्यासाठी ज्ञानोबा रायडा मुक्ताबाई म्हणते मन मारून येऊन मन कला. मगजे मोरे मगजे बुरे ते तुकारे शेविशिना. ज्याच्याने कळे ते नेरा कळे अजूनही डोळे उघडशिना. येतीची दिसते परी नयेची हातात ते संताशी कापुशेची ना. तेथीची खून विरा जाणे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बाणे. विठाला विठाला
एकनाथ स्वामींचे अंतःकरणापासून भाव या शिष्यांच्या पदरात आला तेव्हा मन उन्मन झालं. मनाचा स्वभाव आहे कोणता? संकल्प आणि विकल्प. पण त्या मनाची उन्मनी झाली, संकल्प विकल्प द्यावी संकल्प पण नाही विकल्प ते मनच नाही बरं का. ही अशी अवस्था झाली. जोपर्यंत तुमचं मन आहे आपल्या सर्वांचं तोपर्यंत पाप आहे. तर वेळ संपला, फुला आली. मन आहे तोपर्यंत पाप आहे, पण मनच नको. म्हणून पाप आणि पुण्याची पलीकडे गेली. तो का म्हणे आम्ही झालो आम्ही लागून येते पाप पुण्य या पलीकडे गेली माझ्या माय बाप्पा. आणि त्यामुळं काय झालं? अभंगाचं तिसरं चरण नाचवतो ना तो मी गेल्यावर सापेक्ष तू पण गेला बर का. सद्गुरूंचा हा प्रसाद आहे. आपल्याला जायला पाहिजे मी 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 असा बोलतो म्या 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 सद्गुरूंची कृपा झाली आपल्यावर की आपल्याला समजतो कोण आहे मी, कोण आहे मी, कोण आहे मी, कोण आहे मी कोण आहे त्याची परिभाषा सांगितली. काहीच नव्हे, कोणी आहे गावीचा, मी नाहीच. येथे मनुष्याचे कशाला मी बोलू. हे आहे ऐश्वर्य कोणाचं पोट दाखव. सद्गुरूंचं, तुकाराम बाबांचं, विठाला काय त्यांचं हा समाज गोळा करायचा आहे त्यांनी केला. प्रत्येक फुलापर्यंत बाबा पोचले. बघितलं नाही डोंगर बघितलं नाही, वाट बघितली नाही, साधनाची वाट बघितली नाही. बरं समोर गायमुख सहज वाटायचं, सहज गायमुख. तिथं जाऊन त्या फुलांच्या आतला मकरंद काढला. सोपं काम नाही. कसं काय काढलं असेल ते काही समज. एक तर तो मकरंद म्हणजे त्यातला दिसत नाही तो, आणि ती काढण्याची कशी काय ज्ञान. तुका म्हणे नेणो युक्तीची. कसं बाबांनी केलं असेल, दत्तराम बाबांनी समाज गोळा केला असेल काय सांगा. काल आपण इतकी मायबापिता आलो आणि त्यांनी हा मेळविली मांदी. किती जमा करताना त्रास होताना आपल्याला मस्त पोळा दिसते हो. दगड मारून बघ, घाटावकराचं नाव नाही. जर तुला विकेट आली तर बुड घागरी तर नाव नको पाटील बुवा. एक डसली नाही, एक डसली नाही, एक यातली एक जर माशी डसली ना
नायक बुवाला नाव वागायला तर नाव नको केला हवा सर्व दिशेने कोणाही जीवाचा अनुभव सर्वसामान्य माणसाला जवळ करणं तुका म्हणे वाव. लोकांना वाटतं लई सर्वसामान्य, मला लई बरा वाटलं बरं का. कारण काय, तू गाडी थांबली ना सुटलीच माणसं हो. दादा काय म्हणतात, अजून यांच्याजवळ पैसे आहेत. आता ते शेवटची गाडी उभी केली ना, इथं कुठं दिवस कुसुम असते बघा, इथं कुठं म्हणजे इथं दुकानच नव्हता ना, इथं कुठं गाडी उभी केली. दुकानात काय थांबतात काय या विठ्ठल. सर्व दिशे देव निसंदेह संशयित नाही. भवनाम जन्म मरण भवनाम संसार, आम्हाला जन्म मरण नाही बरं, लक्षात घ्या. जन्म नाही रे आणि जन्म नाही येणे ऐशे केले कोणी सद्गुरु रायने बरं का. शेवटचं चरण निवृत्ती साधन गयने प्रसाद. निवृत्ती साधन गयने प्रसाद. सद्गुरूंचा हा प्रसाद आम्हाला का मिळाला, तर आम्ही काय केलं, साधन केलं. निवृत्ती साधन, ते साधन केलं आणि त्या साधनाचा फळ काय, सर्व हा गोविंद सांगून जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याला सांगतात. सगळीकडे गोविंद फरलेला आहे, होतं सगळीकडेच परमात्मा आहे, सगळ्या ठिकाणी आहे. कोणाही जीवाचा नगडो सर आपलं जीवन कृतार्थ करा. असं जीवन कृतार्थ या मायबापांचं झालं. त्यांचा आजचा आपलं स्मरणाचा दिवस आहे. सिद्धांत वैकुंठवासी सद्गुरु स्वामी नथुराम बाबा होंडे. आपण सगळेजण आता उभं राहूया आणि पुष्पवृष्टीचा वेळ झाल्या बरं का. तत्पूर्वी भजन होऊन विठोबा जय